नमस्कार तुमका। आज गणेश चतुर्थी, त्या निमतान तुमका सगळ्यांक गणेश चतुर्थीची हाव हुनहुनीत परबी दिता। त्याचबरोबर गणेश चतुर्थी हो सण लोकमान्य टिळका यांनी सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून साजरो केलो गेलो आणि तेच मगे सगळ्यांच्या घराघरात आज गणेश चतुर्थी आमकां पळोवपाक मेळटा। त्या गणेश चतुर्थीची भावना जेन्ना लोकमान्य टिळकांनी चालू केलं तेन्ना अशें असलें की सगळ्या लोकांनी एकठांय येवन आपले विचार मांडपाचे आणि त्या विचारान काहीतरी समाजाची उन्नती जावपाची अशें काहीतरी घडपाचें हेच्या खातीर लोकमान्य टिळकांनी हो सण साजरो केलो। तोच आता प्रत्येकाच्या घराघरात आज गणेश चतुर्थी ही केली वयता आणि त्याच्यातनं सगळे आपल्या धार्मिक कार्याक असे लागलेले आहात। त्या निमतानची हांव सगळ्या लोकांक बिचोलकारांक गोंयकारांक आणि आमच्या देशातल्या सगळे लोकांक जे गणेश चतुर्थी साजरी करता तांकां सगळ्यांका त्याच्या भायर सगळ्या लोकांका आम्ही गणेश चतुर्थीचे हे लाख लाख शुभेच्छा दिता। त्यांचे आरोग्य आयुष्य हे भरभराटीचे जावो अशी देवाकडे प्रार्थना करता। त्याचबरोबर आज आम्ही वयता आमच्या स्वताच्या गणपतीक राण्यांच्या जुंव्या हांगासर। आज पावस असो भरपूर असो पावस सकाळच्यानच हांगासर लागत येयल्लो आहा। सो तरी सुद्धा असताना ह्या उमेदीच्या काळात कारण आम्ही वरासभर ह्या क्षणाची वाट पळयता, म्हणजे फाटल्या गणेश चतुर्थीपासून की आता मेरेन आम्ही फक्त वाट पळयता की इतको सण त्या निमतानशी आम्ही खंय तरी वयता, कोणागेर वयता, तेंचे हितगूत सादता त्या निमतानचो असो। आज पयलोच दीस आहा। आज आम्ही वयता राण्यांच्या जुंव्या हांगासर शापोरा नदीच्या काठार बसलेले आमचे एक छोटेसे बेट राण्यांचे जुंवे, थंय आमच्या वाड्यार आम्ही आज वयता। हांव तुमकां सगळ्यांका विनंती करता, जर तुमकां टायम आहा जाल्यार ह्या बेटाक नक्की भेट द्या, आमच्या घरा येया, तुमच्या सगळ्यांचे आमी थंय स्वागत करता। चर्चा झाली आहे, भरपूरशे तरणाटे येऊन हांगासर फोटोग्राफी बी करता। त्या ब्रिजाकडे आम्ही पावयल्ले आहा आणि आता गाडी पार्क करूया आणि आम्ही आता वचया राण्यांच्या जुंव्या। आता आम्ही गाडी पार्क करून राण्यांच्या जुंव्यार वचपाक सुटलेले आहा। चला तर आता वचया। आता आम्ही एंट्री करता ब्रिजा वयल्यान राण्यांच्या जुंव्यार। चला तर या मगे। आता आम्ही वयता राण्यांच्या जुंव्या हांगासर। हे राण्यांचे जुंवे हे फेमस आहा, तसेच फेमस आहा ह्यो ब्रिज जो 15 ते 20 वर्सां पयलीं बांदले। हांगासर कितकेशेच लोक फोटो काडपाक येता, चडशे लोक हांगासर यूथ येता ह्या ब्रिजार फोटो काडपाक आणि व्हायरलय फोटो जाता। चला तर आता वचयात आम्ही राण्यांच्या जुंव्या हांगासर। ह्यो गांव एकदम शांत सुंदर आणि चारय सायडीन एकीकडे रेवाड्या लागला, एकीकडे पिरणा, एकीकडे नादोरा आणि त्याच्या मदी बसलेलो ह्या शापोरा नदीचेर ह्यो बेट म्हणजे राण्यांचे जुंवे। चला तर या। बेटार एंट्री केलीकूच पळोवपाक मेळटा नारळी आणि पोपयाचे म्हणजेच आमचे सुपारीच्यो बागा। इतके मस्त असं हे बेट आहा, एकदम हिरवीगार, एकदम सुसज्ज आणि अशे सुसंस्कृतपणाचो हांगासर एक वावर असलेलो पळोवपाक मेळटा। कितकेशीच अशी आख्यायिका ह्या बेटाची आहात आणि इतके सुंदर नेचर हांगासर पसरलेला आहा की कितकेशेच पर्यटक हांगासर मुद्दाम अशे व्हिजीट दिता पळोवपा खातीर आणि कशें कितें हे आसा ते जाणपा खातीर। सुरेख अशी जुनी घरां अजूनय हांगासर पळोवपाक मेळटा।
या घरांनी सुंदर असं देखावेही केले जातात. खूपशे लोक हे देखाव पळोवपाक जुंयार येत असतात. यांचं वैशिष्ट्य म्हणजे देखावे, इतके सुंदर देखावे. पहिली पूर येताले म्हणान देखावे हे म्हणजे फर्स्ट फ्लोरार पहिल्या मजल्यार केले वयताले. सुंदर अशी घरां अजूनही हांगासर आहा. आता आम्ही पावले आहा आमच्या वाड्यार राण्यांचे जुये. 300 ते 350 ते 400 वर्षापूर्वी जुये हो वाडो आसा. बरेपैकी असो ह्यो वाडो जुया वयलो राण्यांच्या जुया वयलो ह्यो वाडो. पावस खूप असो वयर भरलेलो आहा. आता नुकती 5 जाली आहा तरी सुद्धा अशें दिसता की 7 जाल्या भशेन. नमस्कार, माझे नाव राजसिंह राणे. तुम्ही सगळेजण राण्यांच्या जुव्यावर ऐतिहासिक हा राण्यांचा जो वाडा आहे त्याच्याकडे. हा वाड्याची एक परंपरा आहे, ह्या वाड्याला एक इतिहास आहे. हा वाडा जवळजवळ पोर्तुगीज कालाच्या पूर्वीपासून आहे. म्हणजे पूर्वी हा वाड्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा इंडो पोर्तुगीज स्टाईलचा वाडा आहे. म्हणजे तुम्ही जर जुना आतला भाग बघाल तर तो जवळजवळ इंडियन कल्चर म्हणजे जो मोगल साम्राज्याच्या वेळेला होता त्याचा भाग आहे, आणि दुसरा जो होता हा पोर्तुगीजचा भाग आहे. म्हणजे ह्या वाड्याला जवळजवळ दोन्ही राजवटी बघितलेल्या आहेत. आणि राण्यांचा इतिहास म्हणजे कसं, आम्ही जुवेकर राणे फॅमिलीपैकी जे बाकीची राणे फॅमिलीची घरं आहेत त्यांच्यापैकीच आम्ही आहोत. आणि स्वातंत्र्य लढ्यात जेव्हा आम्हाला हे 5 गाव आम्हाला एक हे केलेले होते की आमच्या अंडर दिलेले होते, तेव्हा आम्ही इथे पोचलेलो आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही सावंतवाडीकर जे सरकार आहे, सावंतवाडीकर जे भोसले आहेत त्यांचे सरदार होतो. ह्या वाड्याला ऐतिहासिक परंपरा अशी आहे कारण का इथून खूपसे स्वातंत्र्य सैनिक झालेले आहेत. जे स्वातंत्र्य सैनिक नावलौकिक आहेत त्यांचं काय झालं की आपल्याच घराण्यातले 3 असे स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले की त्यांनी आपलं जे आग्वाद जेल आहे ते आग्वाद जेल फोडून बाहेर पडलेले आहेत. आणि असं म्हटलेलं संबोधित केलेलं होतं की त्यांना की आग्र्याहून नाही आग्वादहून सुटका असं त्यांना संबोधित केलेलं आहे. हा पूर्वीपासून मोठा एक ऐतिहासिक घराणं आहे. याचं खूप इतिहासाची आणि जी आपलं जो स्वातंत्र्य लढा होता त्याच्याशी संबंध आहे. दुसरं या घराचं वैशिष्ट्य आणि या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे हे गावच ओळखलं जातं राण्यांचे जुवे ह्या नावाने. इथे जवळजवळ 26 घरं आहे आणि हे प्रमुख घर आहे. आणि इथला महत्त्वाचा उत्सव म्हणजे गणेश चतुर्थीचा उत्सव तो जवळजवळ 5 दिवस थाटामाटात साजरा केला जातो. त्याला पण एक वैशिष्ट्य आहे. अख्ख्या पूर्ण गोव्यातनं आणि सराउंडिंग जे महाराष्ट्रात भाग आहे तिथून लोक मुद्दाम ह्या गणेश उत्सवाला येतात. ह्या गणेश उत्सवाला येण्याची परंपरा म्हणजे कारण असं आहे की इथे खूप पूर्वीपासून म्हणजे जेव्हा आता तरी ब्रिज झालेला आहे 31-35 वर्षापूर्वी, पण पूर्वी ब्रिज नव्हता. पण तेव्हा जर लोक होडीने यायचे, इथे जी काही देखावे करायला जायचे किंवा चित्र केलेले यायचे ते बघायला म्हणून मुद्दाम यायचे ते. आणि हा एक प्रमुख घर असल्याकारणाने राण्यांचा हा खाशांचा गणपती मानाचा गणपती असल्याला काढून जरी आम्ही तो गणपती पुजतो जरी आम्ही ह्या गणपतीचे सगळे सेवे करतो, पण प्रत्येक जो गावातल्या लोक आहेत त्यांनासुद्धा गावातल्या लोकांचं इथे अटॅचमेंट आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा गणपती कुठून आणला जात नाही, हा गणपती इथेच केलेला जातो. म्हणजे
आपली जी अष्टमीच्या पहिली त्याची माती इथे आणलेली जाते आणि तिथून जी एक आमची बाबी म्हणून जे धुमाळ फॅमिली आहे ती जवळजवळ 4 पिढ्या झाली हे येऊन ते गणपती इथे येऊन करण्याची परंपरा सुरू आहे. म्हणजे आता त्यांची 4थी पिढी हे करत आहे. तसंच आमचे जे पुरोहित आहेत ते पुरोहितसुद्धा जवळजवळ 3 ते 4 पिढ्या इथे करत आहे. असा एक ऐतिहासिक वाटचाल असलेले आहे. लोक याला मानतात आहेत. इथे लोकांना पण तेवढाच ह्या घराच्या जेव्हा काही जी गणपतीचा उत्सव असतो तेव्हा मान असतो. गावातल्या लोकांनी पहिले 2 दिवस जे काही आरती आणि भजन आहे हे गावातल्या लोकांनीच करायचं असतं. इथले गावातले लोक येतात पहिले 2 रात्रीला ते येऊन भजन आपलं करतात, आपली काय जी कला आहे ती साजरी करतात, आपलं जे काही सेवा आहे ती अर्पण करतात आणि त्यानंतर 2 दिवस पूर्वी इथे गावातल्या लोकांना काहीतरी एंटरटेनमेंट नव्हतं, टेलिव्हिजन वगैरे नव्हता म्हणून प्रोग्राम आणले जायचे. म्हणजे ज्या हेमा सरदेसाई ज्या आहेत प्रख्यात गायिका त्यांनी लहानपणी इथे आपलं गीत गायन सादर केलेलं आहे. असे खूपसे कलाकार इथे येऊन गेलेले आहेत. ते चित्रपट दाखवले जायचे. कालांतराने व्हिडिओ आला तेव्हा व्हिडिओवर पिक्चर दाखवले जायचे. प्रोग्राम झालेले आहेत. म्हणजे म्हापसाचा जो हे होता प्रोग्राम होता एक त्यातले राजेश भटकुसे, शेखर केळकर वगैरे अशा लोकांनी जाऊन येऊन परफॉर्म केलेलं आहे. पण कालांतराने जरा काही आल्यामुळे ते एक बंद पडलेलं आहे. पण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत पहिले 2 दिवस जे आहेत ते गावातले लोक आमचे येतात इथे भजन करतात. 2 दिवस मग घुमट आरती होते आणि 5व्या दिवशी इथे एक आमचं राणे फॅमिलीचं एक सामूहिक जेवण असतं. म्हणजे एक कोणतरी कुणावर जबाबदारी असतो त्याला वर्शिलकार म्हणून म्हणतो. तो वर्शिलकार सगळ्या 3 मेन फॅमिली आहेत. 3 मेन फॅमिलींसाठी लघुरुद्र असतं आणि लघुरुद्रांतर जेवण असतं. आणि जेवण झालं की जी स्त्रीची एक मिरवणूक वाजत गाजत इथून काढली जाते आणि इथून हे सुरुवात होते. गाडा तयार केलेला जातो, रथ तयार केला जातो. रथवर सगळे आमचा गणपती म्हणजे राण्यांचा गणपती बसल्यानंतर प्रत्येक घरातले गणपती घेत एक टोक आमचं आहे त्याला आम्ही तार म्हणतो. त्या तारीकडे पोचतो. तारीकडे पोचलं की तिथे भजन आरती झाली की 2 होड्यांचा सांगड केला जातो आणि त्या सांगडाने पूर्ण हे बेट आहे त्याला बेटला एक राऊंड करून म्हणजे एक प्रदक्षिणा घालून आमच्या घराच्या कोपऱ्यात त्याचं विद्युतपर आणि मानाने विसर्जन केलं जातं. आणि ते पण विसर्जन करताना गावातले काही जी मंडळी आहेत, गावातली काही जी घरी आहेत, गावातली काही जी घराणे आहेत त्यांचे मान आहेत. कुणी ती चवाई न्यायची, कुणी ती चवाई घ्यायची, कुणी तो विसर्जन करायचं, कोणाला पहिला कोणी डोक्यावरनं आणायचं. म्हणजे जरी राणे फॅमिलींचा हा गणपती असला, जरी राणे फॅमिली सगळे करत असले आमचे खासे फॅमिली, पण गावातल्या लोकांचाही तेवढाच इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि ही परंपरा जो कित्येक वर्ष 500 वर्षापेक्षा जास्ती चालू आहे आणि अखंडित चालू आहे आणि ह्याही पुढे अशीच चालू राहणार आहे. खूपशा गोष्टी होतात. बाकीच्याही सणाला आमच्या जवळजवळ 3 मेन फॅमिली आहेत. 3 मेन फॅमिलीमध्ये ह्या वाटलेलं जातं आणि बाकीचे सगळ्या फॅमिली कुठे कुठे राहतात. तिथे वडावलीला राहतात, म्हापशाला राहतात, असनोड्याला राहतात, आपल्या TV सिरसेला राहतात आणि पण धारगळला राहतात, दोडामार्गला राहतात, गोवा दोडामार्गला. पण असं वैशिष्ट्य असं आहे की सणावाराला सगळेजण इथे येतात. दुसरं म्हणजे दिवाळीचा सण असतो त्या दिवाळीच्या सणाला जर सगळेजण इथे येतात. इथे ओवाळणी होती आणि त्यानंतर जो पारंपरिक इथल्या जे दिवाळीला गोव्यात आपले केले जातात पोहे, ते पोहे खायला पूर्ण गाव इथे येतो. अखंड ही परंपरा आमची सुरू आहे. दसऱ्याला शस्त्रपूजन होतं ते म्हणजे ज्या गोष्टी सुरू आहे. शिगम्याला जे आहेत 5 गाव आहेत त्या 5 गावाची इथे रोमट येतात, इथे नसतात, इथे त्यांचा परफॉर्मन्स होतो. इथला गावातल्या रोमटाचा जो असतो प्रत्येकाचे मान आहेत, प्रत्येकाच्या तळी आहेत, प्रत्येकाला अजूनपर्यंत अखंडरित्या म्हणजे ह्या सगळ्या सुरू आहेत. आणि ईश्वराच्या कृपा तसं इथल्या देवदेवीच्या कृपेमुळे सुरू आहे. आणि जी थोडक्यात जी मला माहिती आहे त्याप्रमाणे ही माहिती राणे घराण्याची. वीरंभाय नमः, मूषकवाहनप्रियाय नमः, गरीबं दर्शयामि प्रियन्तां
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाति नुरभि पुरभि प्रेम कृपा जयाति सर्वांगे सुंदर उटी सिंदूराति कंठे दके माळ मुक्ता फळाति जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न गजित फळा तुझ गौरी कुवरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा तो बरा ऋणधुणती नूपुरे चरणी गाजरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणिभर बंधना सरहळ सोंड वक्र तोंड त्रिनयना दास रामाचा वाटपाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंधना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव नाना परिमळ दुर्वा सिंदूर शमीपत्रे लाडू मोदकान्ने परिपूरित पात्रे ऐसे पूजन केला बीजाक्षर मंत्रे अष्टौसी नवदीसी देशी क्षणमात्रे जय देव जय मंगलमूर्ती तुझे गुणवर्णाया मज कैसी स्फूर्ती जय देव तुझे ध्यान निरंतर ते कोणी करती त्यांची सकली पापे विघ्ने ही हरती वाजी वारिक शिबिका सेवक सुतयुवती सर्व ही पावनी अंती भवसागर तरती जय देव जय मंगलमूर्ती तुझे गुणवर्णाया मज कैसी स्फूर्ती जय देव शरणांगत सर्वस्वे भजती तव चरणी कीर्तितयाची राही जो वरिषचितरणी त्रैलोकी ते विजयी अद्भुत ही करणी गोसाविनंदन रतनाम स्मरणी जय देव जय मंगलमूर्ती तुझे गुणवर्णाया मज कैसी स्फूर्ती जय देव लवतवते विक्राळा ब्रह्मांडी माळा विजय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून या जल निर्मळ वाहे जुळजुळा जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा दे दिधी झाडा अर्धांगे पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण शिवकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उम्हा वेलाळा जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन भै केले श्यामांची अवचित हलाल ते उठले ते श्वासुर प्राणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनादी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे ब्रीद वाचे उच्चारी रघुकुल तिलक नाम दासा अंतरी जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महादेवी महिषासुरमर्दिनी सुरवरईश्वरवदने तारक संजीवनी जय देवी त्रिभुवन भुवनी पाता तुझैसे नाही सारे जमलो परंतु न बोलवे काही विभात करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावसी लवलाई जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरईश्वरवदने तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसे निजदाता क्लेशापासनी सोडवी तोडी भोभाषा अंबे तुझ वाचूने गुणपुर विलासा नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी महिषासुरमर्दिनी ईश्वरवदने तारक संजीवनी जय देवी राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे।
अचिंत्याय व्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने समस्त जगत आधारमूर्ते ब्रह्मणे नमो नमः. जय स्वामी समर्थ. पार्थिव सिद्धिविनायक महागणपती आचार्य गणपतीच्या आगमनाच्या आणि निमित्तानं देवा भगवंता या ठिकाणी समस्त यजमान देवा स्वामी समर्थ या आबासाहेब भैरव कुटुंब समस्त परिवार त्या राणे परिवार जमलेले सर्व यांचे हितमित्र म्हणजे परिवार त्या नातेवाईक सगळे सोयरे म्हणा गावातील बांधव म्हणा या ठिकाणी या गणपतीच्या आगमनानं या राण्यांच्या घराच्या गणपती सदैव तुझा होणारं आगमन त्यात पिरुदेवा भगवंता प्राण प्रतिष्ठापूर्वक या ठिकाणी आसनावर तू विराजमान झाले असून या विराजमान आसनावर गणरायाचा जो काय चमत्कार आहे किंवा जे काय तुझा आशीर्वाद आहे या सर्व बाळकोपणाला प्राप्त व्हावं देणे करून आलेली सर्व भक्तमंडळी विनंती करता आपल्या मनातील मनोगत तुला सांगता देवा गणराया आजपासून गेले 5ही दिवस होणारा जो काय उत्सव आहे तुझा त्या निमित्तानं जे काय लागणं सर्व सामुग्री जवळ करून आणि उत्कृष्टता मूर्तिकारा यथासंग तुझी मूर्ती निर्माण करून देवा भगवंता यजमान पद लाभले यजमान ज्या आबासाहेब त्या आपल्या समस्त घरती कुटुंब दादासाहेब परिवार यांच्या वतीनं देवा भगवंता राणी कुटुंबातील माणसानं आजच्या दिवशी यथासंग जी काय प्राण प्रतिष्ठापूर्वक सेवा केलेली आहे ही सेवा करताना काही कळत ज्ञात अज्ञानता काय बोलण्यात चालण्यात म्हणा नेम निषेध आचार विचार यजमान ब्राह्मण किंवा काही कमी झालं असेल तर कमी जास्त झालं असेल देवा पितृ प्रेमनाय वडिलांच्या प्रेमानं ही चूक माफ करून देवा भगवंता जो काय उत्सव साजरा करतात या उत्सवाला गणराया तू प्रसन्न व्हावा. ज्या ज्या ठिकाणी ही मंडळी राहतात त्या ज्या ठिकाणी हातामध्ये संरक्षण द्या. सुवासिनीपासून लहान बालकांना किंवा जाणत्या माणसांना दीर्घ आरोग्य द्या. मनाचे काही हेतू असेल आणि जे काय ठरले विचार असेल यांच्या ते तुझ्या आशीर्वाद सर्व विचार पूर्ण करून द्या. त्याप्रमाणे कार्य म्हणा लग्न कार्य म्हणा किंवा मुलाबाळांचा शिक्षणाचा मार्ग म्हणा किंवा जे काय आजार होते जाणत्या माणसांचा काय भोगण्याचा जो काय त्रास आहे का आरोग्याच्या बाबतीत कशी बाधा असेल काही कफ होतं पित्त म्हणा किंवा काय झालेल्या धंद्यामध्ये काय नुकसान म्हणा अन्यथा कोणत्या ठिकाणी काय आलेले अडथळे म्हणा ते देवा गणराया तुझ्या आशीर्वादान सर्व अडथळे दूर करून जे काय तुझा जो काय चमत्कार आहे ज्या जागेमध्ये देवत्व आहे त्या देवत्वाला अनुवासन जे काय वार्षिक सेवा केलेली आहे आजच्या पहिल्या दिवशी सेवा केली ही सर्व सेवा भगवंता तू मान्य करून घे. त्याप्रमाणे तुझ्या एखाद्या उत्सवानिमित्तानं लागणारा सर्व महानैवेद्य सुवासिनींनी जो आपली पद्धत किंवा ज्ञान आहे त्या ज्ञानाप्रमाणे त्यासंग नैवेद्य अर्पण केले आहे त्याप्रमाणे सुवासिनी आपल्या मनात जे काय विचार तुला सांगितलेले आहे सर्वांचे विचार तू मान्य करून घ्यावे. देव गणराया आजच्या दिवशी केली सेवा चाकरी सर्वात मान्य करून घ्या. सर्वतोपरी रक्षण करा कल्याण करा कृपा करा यश द्या आणि सगळ्यांचं बरं करा. सर्वे जना सुखिनो. पाच आहेत कोण उरले